तर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेश चव्हाणला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतले। आज मध्यरात्री 2 वाजता निलेशला पुणे विमानतळावर आणण्यात येईल। निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणलं जाईल। यानंतर उद्या दुपारी त्याला पोलीस कोर्टासमोर हजर करणार आहेत। निलेश चव्हाणवर बावधन आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर त्यानं मुंबई, कर्जत, रायगड, दिल्ली, उत्तर प्रदेशातील गोरखपूर, सोनवली असा प्रवास करून नेपाळ गाठलं। त्यानंतर तो काठमांडूमध्ये होता आणि त्यानंतर तो पुन्हा नेपाळ बॉर्डरवर आल्यानंतर त्याला आपल्या पोलिसांनी अटक केली। यानंतर आज मध्यरात्री त्याला पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यात येईल। आरोपीच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 3 पथक रवाना करण्यात आले होते। सदर पथकाने आज निलेश चव्हाण या आरोपीस भारत नेपाळ बॉर्डरवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणावरून दुपारी आज ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला ते पिंपरी चिंचवडच्या दिशेने घेऊन येत आहेत। आज मध्यरात्रीपर्यंत तो आपल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये त्याला आणण्यात येणार आहे। पुढील सर्व तपासाच्या बाबी आहेत आणि तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी आपल्याला माहिती देण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।